नमस्कार. आज आपण एका अशा कौशल्याबद्दल बोलणार आहोत ना, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण खरं तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचं खरं रहस्य हेच आहे. आणि ते म्हणजे सोशल इंटेलिजन्स किंवा सामाजिक बुद्धिमत्ता. चला मग या विषयात जरा खोलवर शिरूया. हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो, नाही का? आपण पाहतो की शाळेतले सगळ्यात हुशार विद्यार्थी पुढे जाऊन आयुष्यात संघर्ष करतात, तर काही सामान्य वाटणारे लोक प्रचंड यशस्वी होतात. असं का होतं? यामागचं नेमकं कारण काय आहे? चला, आजच्या या विश्लेषणात आपण हेच कोडं उलगडणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाचं मूळ शोधू. मग यशाची खरी गुरुकिल्ली काय आहे ते पाहू. त्यानंतर सामाजिक बुद्धिमत्तेचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे सामाजिक जाणीव आणि सामाजिक कौशल्य हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही क्षमता स्वतःमध्ये कशी वाढवायची यावरही बोलू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. इथे आपण बुद्धिमत्तेची जी पारंपरिक व्याख्या आहे ना, तिला थोडं आव्हान देऊया आणि बघूया की यशासाठी खरंच काय महत्वाचं आहे. आपण बघा, नेहमीच शैक्षणिक बुद्धिमत्तेला म्हणजे पुस्तकी ज्ञानाला खूप महत्त्व देतो. पण खरं सांगायचं तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त चांगले मार्क मिळवणं अजिबात पुरेसं नाही. खरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांमध्ये सहज वावरण्याची, त्यांचे न बोललेले शब्द ओळखण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य वागण्याची कला. तर सुरुवातीला जो प्रश्न पडला होता ना आपल्याला, त्याचं उत्तर आहे सामाजिक बुद्धिमत्ता. हीच ती एक अदृश्य शक्ती आहे जी ठरवते की कोण यशस्वी होणार आणि कोण मागे राहणार. आता ही संकल्पना आपल्याला आज नवीन वाटत असेल, पण गंमत म्हणजे ही 100 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. 1920 मध्येच एडवर्ड थॉर्नडाईक नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने हे ओळखलं होतं की लोकांसोबत प्रभावीपणे वागण्याची क्षमता ही एक वेगळी आणि खूपच मौल्यवान बुद्धिमत्ता आहे. आणि या संकल्पनेचा प्रवास तर बघा किती रंजक आहे. थॉर्नडाईक यांनी ती मांडल्यानंतर जवळपास 50 वर्ष कोणी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. ती विसरलीच गेली होती. पण मग जेव्हा न्यूरोसायन्सने हे सिद्ध केलं की आपला मेंदू सामाजिक संबंधांसाठी खास तयार झालेला आहे, तेव्हा या संकल्पनेचा जणू काही पुनर्जन्मच झाला. तर मग ही सामाजिक बुद्धिमत्ता नक्की काम कशी करते? चला, ही जरा गुंतागुंतीची वाटणारी गोष्ट आपण 2 सोप्या भागांमध्ये समजूया. पहिला भाग आहे सामाजिक जाणीव. म्हणजे काय? तर लोकांच्या भावना आणि विचार अचूकपणे ओळखणं. हा झाला आपला इनपुट. आणि दुसरा भाग आहे सामाजिक कौशल्य. म्हणजे त्या माहितीच्या आधारावर प्रभावीपणे वागणं. हा झाला आपला आउटपुट. इनपुट आणि आउटपुट. सोपं आहे. चला तर मग आता यामधल्या पहिल्या भागाबद्दल बोलूया, सामाजिक जाणीव. हे असं आहे जसं काही आपण आपल्या आत एक सोशल रडार विकसित करतोय, ज्यामुळे आपल्याला इतरांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येतो. आता ही सोशल रडार आहे ना, ती 4 मुख्य गोष्टींनी बनलेली आहे. पहिली गोष्ट प्रथम परानुभूती, म्हणजे शब्दांशिवाय फक्त हावभावांवरून भावना ओळखणं. दुसरी एकरूप होणं, म्हणजे समोरच्याचं बोलणं पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणं. तिसरी गोष्ट आहे परानुभूतिक अचूकता, ज्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीचे विचार आणि हेतू काय आहेत हे बरोबर समजतं. आणि चौथी सामाजिक ज्ञान, म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वागायचं याचं एक उपजत शहाणपण. आता ही प्रथम परानुभूती प्रत्यक्षात कशी काम करते याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. एका व्हिसा ऑफिसरला एका अर्जदाराबद्दल काहीतरी विचित्र वाटत होतं. त्याच्या बोलण्यात किंवा वागण्यात काहीतरी खटकत होतं. म्हणजे बघा, त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, पण आतून एक धोक्याची सूचना मिळत होती. हीच की शब्दांच्या पलीकडची जाणीव. आणि याचमुळे तो एका मोठ्या गुन्हेगाराला पकडू शकला. आता बोलूया एकरूप होण्याबद्दल. याचा अर्थ फक्त शब्द ऐकणं नाहीये, तर समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्याला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणं आहे. जे उत्तम मॅनेजर्स, शिक्षक आणि नेते असतात ना, ते हेच करतात. ते फक्त आदेश देत बसत नाहीत, तर प्रश्न विचारून इतरांना समजून घेतात, त्यांच्याशी जोडले जातात. आणि मग येतो तिसरा महत्त्वाचा घटक, परानुभूतिक अचूकता. हे फक्त भावना ओळखण्याच्या पुढचं पाऊल आहे. यात समोरच्या व्यक्तीचे विचार आणि हेतू काय आहेत हे अगदी अचूकपणे समजून घेण्याची क्षमता येते. मग ते यशस्वी नातेसंबंध असोत किंवा एखादी मोठी बिझनेस डील, ही क्षमता यशाची खरी गुरुकिल्ली ठरते. ओके,
तर आतापर्यंत आपण इनपुटबद्दल बोललो. आता सामाजिक बुद्धिमत्तेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया, आउटपुट म्हणजेच सामाजिक कौशल्य. ही अशी कौशल्य आहेत जी आपल्याला कोणत्याही सामाजिक परिस्थितीत एका कुशल पायलटसारखं वागायला शिकवतात, जो कोणत्याही संवादाला योग्य दिशा देऊ शकतो. आता प्रभावीपणे वागण्यासाठी आपल्याला 4 मुख्य सामाजिक कौशल्यांची गरज असते. पहिलं, सुसंवाद म्हणजे देहबोलीच्या पातळीवर सहजपणे जुळवून घेणं. दुसरं, स्वसादरीकरण म्हणजे आपण स्वतःला इतरांसमोर कसं सादर करतो. तिसरं, प्रभाव म्हणजे संवादाला योग्य वळण देण्याची क्षमता. आणि चौथं, काळजी म्हणजे इतरांच्या गरजा ओळखून त्यानुसार वागण्याची प्रेरणा. आता सुसंवादाचा अभाव कसा दिसतो हे समजून घेण्यासाठी अवमनस्कता किंवा डिससेमिया ही संकल्पना खूप महत्वाची आहे. काही लोकांना देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव किंवा बोलण्यातला सूर ओळखायला खूप कठीण जातं. त्यांना ही समस्या असू शकते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक शिकण्यातली अडचण आहे. ऑटिझमसारखा कोणताही न्यूरोलॉजिकल विकार नाही. आणि इथे एक खूपच धक्कादायक पण तितकीच आशादायक गोष्ट समोर येते. जवळपास 85% प्रकरणांमध्ये सामाजिक कौशल्यांमधली ही कमतरता शिकलेल्या सवयींमुळे येते. याचा अर्थ काय? तर ही समस्या जन्मतः नसते, तर योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे शिकता येतं ते बदलता सुद्धा येतं. आता प्रभाव या कौशल्याचं एक उत्तम उदाहरण बघूया. एक हुशार सेल्सपर्सन कधीही ग्राहकावर जबरदस्ती करत नाही. तो काय करतो? तो आधी ग्राहकाच्या गरजा समजून घेतो, त्याच्याशी एक भावनिक नातं जोडतो आणि मग त्याचं उत्पादन त्या गरजा कशा पूर्ण करू शकतं हे पटवून देतो. हाच खरा प्रभाव आहे, लोकांना आपल्या मताशी सहमत करून घेण्याची कला. आणि चौथं कौशल्य आहे काळजी, जे सहानुभूतीपेक्षा एक पाऊल पुढे जातं. सहानुभूती म्हणजे दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, बरोबर? पण काळजी म्हणजे ते दुःख दूर करण्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होणं. जसं एका रडणाऱ्या बाळाला पाहून काही लोकांना फक्त वाईट वाटलं नाही, तर त्यांना त्याला उचलून घेण्याची, शांत करण्याची एक तीव्र इच्छा झाली. हीच ती काळजी आहे जी आपल्याला कृती करायला लावते. ठीक आहे, तर आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि सकारात्मक भागाकडे आलो आहोत. हे सगळं ज्ञान तर मिळालं, पण प्रश्न हा आहे की ही क्षमता आपण स्वतःमध्ये कशी विकसित करू शकतो. हा आकडा नीट बघा आणि लक्षात ठेवा, 95%. रिसर्च असं सांगतं की 95% सामाजिक कौशल्यांमधल्या कमतरता या कोणत्याही शारीरिक किंवा न्यूरोलॉजिकल कारणामुळे नसतात. याचा सरळ आणि सोपा अर्थ हाच आहे की आपल्यापैकी बहुतेकांसाठी ही कौशल्य शिकणं आणि विकसित करणं 100% शक्य आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय आहे? तो हाच की सामाजिक बुद्धिमत्ता ही काही जन्मतः मिळालेली देणगी नाहीये. ती एक कला आहे, एक कौशल्य आहे, जे कोणीही जाणीवपूर्वक सराव, निरीक्षण आणि अनुभवातून शिकू शकतं. हा स्वतःला आणखी चांगलं बनवण्याचा एक सिद्ध मार्ग आहे. तर आता हे सगळं कोडं उलगडल्यानंतर एकच प्रश्न उरतो. जर आपण आजपासून सामाजिक बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली, तर आपले नातेसंबंध, आपलं करिअर आणि आपलं संपूर्ण आयुष्य किती जास्त बदलू शकतं, यावर नक्की विचार करा.